भारतातून क्षयरोगाचं उच्चाटन करण्यासाठी एक निर्णायक पाऊल म्हणून देशव्यापी क्षयरोग निर्मूलन अभियानाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे। देशात क्षयरोगाचं प्रमाण अधिक असलेल्या राज्यात हे अभियान जास्त जोरकसपणे राबवलं जाणार आहे। क्षयरोगाविरुद्धचा आपला लढा अधिक मजबूत झाला आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे। केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी हरियाणात पंचकुला इथे आज या देशव्यापी क्षयरोग निर्मूलन मोहिमेची सुरुवात केली। देशातली 33 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या 347 जिल्ह्यांमधून राबवली जाणारी ही मोहीम 100 दिवस चालणार आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये क्षयरोग निर्मूलन परिषदेत या उपक्रमाची प्रथम घोषणा केली होती। या 100 दिवसांच्या मोहिमेत जास्त प्रमाणात क्षयरोगी असलेल्या वस्तींशी संपर्क वाढवून नवीन रुग्ण शोधणं, गंभीर आजारी क्षयरोग्यांसाठी आधुनिक उपचार तसंच पोषक आहाराच्या पुरवठ्यावर भर दिला जाणार आहे। आधुनिक पद्धतीनं निदानाच्या सुविधांच्या उपलब्धतेत वाढ करणं, जास्त असुरक्षित गटांमध्ये लक्षित छाननी, उच्च जोखीमग्रस्त व्यक्तींची विशेष काळजी आणि विस्तारित पोषण पाठबळाची तरतूद हे या मोहिमेतले सर्वाधिक भर असलेले मुख्य घटक आहेत। आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी वाशिम इथे या मोहिमेचं उद्घाटन केलं। यावेळी प्रशासकीय अधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। या अभियानांतर्गत राज्यात 11,610 निक्षय मित्रांची नेमणूक करण्यात आली आहे।